हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता सकाळ झाली आहे, 10 वगैरे वाजले. तर आता आपण शेतात जाणार आहोत, कारण की जी उरलेली डाळ आहे ती आता काढणार आहोत. आणि काल पाऊस नव्हता, त्याच्यामुळे शेतामधलं बरंचसं पाणी आहे ना, ते बरंचसं कमी झालेलं आहे. आणि जी उरलेली ती डाळ आहे ती काढणार आहोत आणि उद्या आपण लावणार आहोत. तर आता आपण शेतामध्ये जाणार आहोत आणि दाखवते पाणी वगैरे किती आहे का. तर पाऊस असं येऊन जाऊन आहे, पण जो मोठा पाण्याचा बहर होता ना, तो सगळा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे उरलेली डाळ आहे ते आता आपण काढायला जातो. तर पाऊस पण आहे थोडा थोडा. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट शेतामध्ये. तर सकाळीच जाणार आहोत, कारण की दुपारपर्यंत काढून होईल बऱ्यापैकी डाळ. आणि मग डायरेक्ट मग उद्या चिखल वगैरे करून आपण डाळ आहे ती लावून टाकणार आहोत. आणि तिथेच आपली जी काही शेती आहे ती संपेल, कारण की यंदा आपली कमी आहे शेती. पहिली असायची जास्ती, पण आता कमी आहे. बाकीच्यांची आहे, पण बऱ्यापैकी आता आटोक्यात आलेली आहे. आणि एंडिंगपर्यंत सगळ्यांची शेती बऱ्यापैकी लावून होईल. तर चला डायरेक्ट शेतात जाऊया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला डायरेक्ट शेतात आता भेटूया. तरी बघा मी आता शेतात आलेली आहे आणि बऱ्यापैकी डाळ काढून झालेली आहे आपली. माणसं वगैरे आलेली आहेत आणि हे बघा आपलं जे भात आहे, जे आपण काही दिवसांपूर्वी लावलेलं होतं, छान आता उभं राहिलेलं आहे. आणि तर बघू कसं पिकतं, काय पिकतं. कारण की रोग वगैरे पण येतात, त्याच्यामुळे पण थोडं भातांवरती इफेक्ट पडतो. तर बघू यंदा आपलं भात कसं होतं, काय होतं. तिथे बघा मी पण बसली करायला, तर डाळ काढायला बसली. तर तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. तुमच्याकडे डाळ बोलतात की अजून काय बोलतात, नक्की सांगा. तर अशा पद्धतीने बघा खूप पाणी भरलेलं होतं, पण आता पाणी कमी झालेलं आहे, कारण की कालपासून ना पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे त्याच्यामुळे. आणि शेतामधलं पाणी आहे ना, जर पाऊस नसेल ना तर हळूहळू कमी होतं, जिरतं. आणि त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये ना फार कमी पाणी आली बघा. पोरंसुद्धा आतमध्ये मजा करतात. तर आता सुट्ट्या वगैरे आहेत, रेड अलर्ट वगैरे दिला, त्याच्यामुळे ना सगळी मुलं अशी शेतांमध्ये मजा करतात. तरी ते बघा मी पण आता काढायला बसले. आता तुम्हाला मी सांगते की कशा पद्धतीने ना डाळ काढली जाते आणि त्याच्यानंतर मूठ कशी बांधली जाते. आमच्याकडे ना मूठ बोलतात. म्हणजेच काय, तर जी डाळ असते आता आहे ना, जे काही आपलं भात आहे तो, त्याला आमच्याकडे डाळ बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं घेतात हातामध्ये आणि मस्तपैकी बांधतात. तर तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. आमच्याकडे ते भाताची मूठ बोलतात. तर इथे मी पण काढायला घेतलं. सो मजा येते. आता पाऊस नसेल ना तर अजून मजा येते, कारण की कसं आहे माहिती आहे का, पावसामध्ये सगळं मग आपल्याला म्हणजे पाऊस असल्यावरती अंगावरती कागद वगैरे असतो, परत त्याला सावरायचं, परत काम करायचं, थोडं हे वाटतं. पण पाऊस नसेल तर काढायला मजा येते. तर बघा मी ते एक मूठ बांधून झालेली आहे माझी. पाणी पण फार कमी आहे, त्याच्यामुळे चिरवट्यावर मस्तपैकी बसून असं भात आपण काढू शकतो. हे बघा एवढं आपलं काढून झालेलं आहे भात, अजून थोडा काढायचा आहे. तर उद्या हे ते चिखल होणार आहे, म्हणजेच उद्या आहे मालवणी. उद्या शेवटचा दिवस आहे आपल्या शेतीचा, म्हणजेच लावणीचा. तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता हा जो काही हंगाम चालू आहे ना लावणीचा, तो आता काही दिवसांनी संपुष्टात येईल, कारण की आता बऱ्यापैकी सगळ्यांनी लावून झालेलं आहे. ज्यांची हळवी भातं असतील, महान भातं असतील, ती पण लावून झालेली आहेत. तर आपल्या पण उद्या मालवणी आहे. सो मालवणीचा पण व्हिडिओ लवकरच उद्या येईल. तर उद्या इथे चिखल होणार आहे दाडशाची. तर इथे बघा पप्पा पण काढायला बसले. सो माझ्या साईडलाच बसले होते. त्याच्यामुळे म्हटलं बघा कशा पद्धतीने हे भात असं काढलं जातं. आणि आपली जी डाळ आहे ना ती काढायला एकदम हलकी आहे. आणि त्याच्यामुळे ना जास्ती काही जोर नाही लावावा लागत. त्याच्यामुळे डाळ हलकी असल्यामुळे ना पटकन भात येतो हातात. आणि जड वगैरे असले नाही तर काढतानाच म्हणजे ओढतानाच तुटतात, म्हणजे जे काही रोपं असतात ना ते तुटतात. पण आपली जी डाळ आहे ना ती एकदम हलकी आहे. ते बघा त्या शेतामध्ये खूप पाणी होतं, पण आता कमी झालेलं आहे पाणी. आणि उद्याला जर पाऊस पडल्यानंतर अजून कमी होणार, त्याच्यामुळे उद्या आपण लावून टाकणार. त्याच्यामुळे आता जेवढं पाणी आहे ना तेवढं पाण्यामध्ये सगळेजण लावून टाकणार. कारण की गेल्या वर्षी आम्ही ना पाऊस नव्हता लावणीला, आणि आम्ही अक्षरशः विहिरीचं, बोरिंगचं वगैरे पाणी घेऊन डाळ लावलेली होती. तर हे बघा पाणी कमी आहे. आणि ना आता जी काही डाळ आहे ना आम्ही 2-3 दिवसानंतर काढली, त्याच्यामुळे याची वाढ पण खूप मोठी झाली आहे. ज्या दिवशी आपण भात लावलेलं ना तेव्हा एवढी नव्हती वाढलेली, पण आता ही खूप वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मस्तपैकी आपण डाळ बघा एकदम हलकी, म्हणजे एकदम हलकी आहे बघा. काढायला जास्ती तकलीफ नाही अशी होत आहे, एकदम ओढावी पण नाही लागत आहे. तर हाताने अशी काढली जातात. तर तुमच्याकडे, तुम्ही जर कोकणातले असेल, तुमच्याकडे शेती झाली की नाही नक्की सांगा, लावणी झाली की नाही, आणि कमेंटमध्ये तर नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ही लावणी काढली जाते. आणि मस्तपैकी मूठ वगैरे बांधून नंतर मग लावलीसुद्धा जाते. तर आता ही सगळी डाळ काढून झाल्यानंतर आपण डायरेक्ट जे काही मूठ आहे ते बाहेर काढणार आणि उद्या चिखल होईल. नंतर आपण लावून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मस्तपैकी एका साईडने आपण चालू केलेलं आहे. तर आता दुपार होईपर्यंत बघूया. नंतर दुपार होईपर्यंत थोडी काढणार, त्याच्यानंतर मग अर्धी काढणार. नंतर आपण मग जेवायला घरी जाणार. त्याच्यानंतर परत येऊन मग आपण करणार. आता काय झालं आहे, पॉवर टेलर वगैरे जे असतात ना, आता नांगर वगैरे फार कमी असतात. म्हणजे एखाद दुसरा तुम्हाला नांगर बघायला मिळेल कोकणात, पण सगळे आता टेलर
म्हणजे पॉवर टेलर जे असतात ना त्यानेच खणून घेतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना आधी सांगावं लागतं, कारण की प्रत्येकजण सांगतं त्याच्यामुळे, कारण की आता खूप दिवस पण खूप झालेले आहेत ना त्याच्यामुळे. तर आता ते उद्या येणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी डाळ वगैरे काढावी लागते आणि नंतर मग काढून झाल्यानंतर मग ते चिखल वगैरे करून आपल्याला देतात. त्याच्यामुळे ना त्यांना आधीच सगळीकडून बोलावणं असतं, त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी ना तयारी आधी करावी लागते. चिखल वगैरे करायची असेल त्याच्या आधी. तर अशा पद्धतीने पॉवर टेलर वगैरे येईल उद्या आणि मस्तपैकी आपल्या चिखल करून देईल. तर अशा पद्धतीने दाढी ह्या काढल्या जातात आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं. तर पाणी पण फार कमी आहे बघा, पाणी फार कमी आहे. पाय बघा थोडेच बुडालेले आहे, जास्त काही बुडालेले नाहीत आणि चिरावट्यावर बसून तर अजिबात एवढे काही पाय जास्त बुडालेले नाहीत, कारण की पाणी ह्या शेतांमध्ये खूप होतं जेव्हा आम्ही लावायला घेतलं ना तेव्हा. पण आता फार कमी पाणी आहे. तरी बघा मी ते काढून देते, पप्पा मोड बांधतात. तर आता बघूया जेवायला वगैरे पण थोड्या वेळाने आपण जाऊ. तर असा सगळा नजारा आहे मस्तपैकी पावसाळ्यातला आणि तर त्या साईडला पण बरेचसे लावतात. वरती पण लावून झाल्यातून आपण हे पण लावायचे अजून आपल्याला नाचणी वगैरे पण लावायचे. तर आता जेवून वगैरे आपण आलेलो आहे आणि ते बघा सुरुवात झालेली आहे. अर्धी थोडीशीच राहिलेली आहे डाळ आहे. तर जेवून आल्यानंतर असं काही आहे. तर एवढी जी आहे डाळ ती आता आपण काढणार आहोत आणि ती काढून झाली की मग मूठ वगैरे बाहेर काढू आणि मग उद्या डायरेक्ट आपली मालवणी. तर अशा पद्धतीने हे सगळे आमचे डाळ वगैरे छानपैकी काढून झालेले आहे. तर आपली 3 पायलीची डाळ होती आपली, त्याच्यामुळे त्या हिशोबाने 3 पायलीची डाळ आपल्या 3 शेतांना बऱ्यापैकी पुरलेली सुद्धा आहे. आता ह्यातलं जे उरेल किंवा नाही उरेल ना, ते बघू आता. उरलं तर आपण तेवढं टाकू, नाहीतर मग आपण नाहीतर मग कोणाला जर हवं असेल तर आपण नेऊन सुद्धा टाकू. कारण की कधी-कधी काय होतं, यंदा ना डबलसुद्धा आपल्याला पेरणी करावी लागलेली आहे. त्याच्यामुळे ना काही-काही जणांचं बीसुद्धा वरती रुजून आलेलं नाही आणि यावेळेस रोगसुद्धा पडलेले आहेत काही-काहींच्या डाळीवरती वगैरे. तरी ते बघा थोडीशी डाळ आता राहिलेली आहे आपली काढायची. त्याच्यानंतर आपण हे सगळं बाहेर काढणार आहोत. तर आपण आहे ना आधी खत वगैरे काही मारत नाही, कारण की हे जे खत मारलं ना की सगळं खाली जातं खत आणि खालपर्यंत खालच्या शेतांना वगैरे जाऊन मिळतं. त्याच्यामुळे आधी ना आपण खत वगैरे अजिबात मारत नाही. ते 2-3 दिवसानंतर आपण खत वगैरे मारणार आहोत. यावेळेस आपण खत मारलेलं नाही आहे. तर एवढं-एवढं पाणी आहे आणि आता थोडासाच कोपरा राहिला काढायचा. तो काढून झाला की मग डायरेक्ट आपण हे काढणार आहोत बाहेर. तर बघा केवढे मूठ मोठे-मोठे दिसतात, कारण की भातच आपलं तेवढं वाढलेलं आहे त्याच्यामुळे खूप मोठे-मोठे दिसतात मूठ. तर पाणी पण एकदम स्वच्छ आहे, एकदम निखळ आहे आणि आता पाऊस नाही त्याच्यामुळे अजूनच स्वच्छ दिसते ते. तर हे बघा आपला भात मस्तपैकी उभासुद्धा राहिलेला आहे. आता थोडं पाणी याच्यात जास्ती असल्यामुळे ना थोडं तरंगताना दिसेल पाती वगैरे, खालच्या पाती वगैरे, पण बऱ्यापैकी जीव धरलेला आहे त्याने. तर बघा छान स्वच्छ एकदम पाणी आहे. तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी शेतीची कामं चालू झालेली आहेत. आता गणपती वगैरे आहेत. आता थोडा दिलासा होईल, थोडा म्हणजे काय, तर जोपर्यंत भात वगैरे पसवत वगैरे आहे तोपर्यंत. नंतर मग काय आपली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी वगैरे असते. तर इथे बघा आता मूठ त्यातनं बाहेर काढायचं काम चालू झालेलं आहे. तर असे एकत्र करायचे, कारण की असे एकत्र केले ना की उचलायला पण बरे पडतात. म्हणजे असा ढीग करून ठेवला ना की उचलायला पण बरे पडतात. तर आता पूर्ण शेतामध्ये जेवढे आपले दाढ काढून झालेले जेवढे मूठ आहेत ते आपण सगळे बाहेर काढणार आहोत आणि नंतर मग पूर्ण खाली करून उद्या मग याच्यामध्ये चिखल होईल. तर अशा पद्धतीने ना असे उभे करून मग बाहेर काढावे लागतात आणि जर आपण असेच ठेवले ना, आता जर पाऊस पडला ना तर वाहून वगैरे जायची शक्यता जास्ती असते. त्याच्यामुळे ना आपण बाहेर काढून ठेवणार आहोत. जिथे सुकवटा आहे, बाकी दुसरं शेत आहे, तिथे आपण काढून ठेवणार आहोत. तर एवढे आपले मूठ झाले. तर बघूया उद्या किती उरतं, काय उरतं. उरणार तर नाही, कारण की खूप आपल्याला अजून 1.5 शेत लावायचं. मोठी आहे शेतं, त्याच्यामुळे तेवढा भात पुरेसा आहे. बघू उरला तर आपण मग देऊन वगैरे पण टाकू. तर असं सगळं शेताच्या बांधांवरती वगैरे किंवा साईडला वगैरे पण टाकून ठेवले जातात असे मूठ. तर क्लायमेट बघा एकदम पावसाचं झालं आहे. कधी पण पाऊस पण पडेल असं वाटतंय. तर सर वगैरे जर आली तर एखाद दुसरी येऊ पण शकते. तर असे बघा सगळे बाहेर काढून ठेवलेले आहेत आपले मूठ. तर अशा पद्धतीने आमच्याकडे सगळं दरवर्षी हे केलं जातं. सो आता लोकं ना शेती थोडीफार करायला लागले. खूप जास्तीही करायला नाही लागलेत. कारण की काय होतं, जेवढं आपण म्हणजे करतो ना तेवढं पिकत सुद्धा नाही. कारण की कुठे रोग येतो, कुठे काही ना काहीतरी होतं. त्याच्यामुळे ना जेवढं पाहिजे तेवढं हे नाही होत. पण थोडी आता शेती करायला लोकं आधी खूप म्हणजे शेती करायचे आणि आता त्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी झालेलं आहे. ते बघा इथं पाऊस यायला सुरुवात झालेला आहे बघा. पाऊस आलाच. तर इथे मी छत्री घेऊन उभी आहे बघा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आता पाऊस आलेला आहे आणि आता हा जो पाऊस आहे तो सरींवरती आहे, त्याच्यामुळे पटकन जातो सुद्धा. पण हे बघा खूप मोठे-मोठे शितड्या वगैरे पडतात बघा.
शितळ्या म्हणजे काय, तर जे थेंब पडतात त्यांना आमच्याकडे शितळ्या वगैरे बोलतात. तर असे आता थोडेसेच मूठ राहिलेत बाहेर काढायचे आणि पाऊस आला, तर त्या साईडला पण लोकं लावतात. तर त्यांची पण तिकडे मालवणी वगैरे चालू आहे. तर आपली उद्या मालवणी आहे, सो उद्याचा पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तिथे पाऊस आलेला आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे या दिवसांमध्ये खूप मजा असते आणि मालवणी वगैरे असते ना, ते एकमेकाला भिजवतात सुद्धा वगैरे, चिखलामध्ये बाळतात वगैरे, ते पण असतं. पण आता थोडंफार कमी झालेलं आहे ते प्रमाण. आधी खूप असायचं. गाणी वगैरे पण बायका वगैरे बोलायचे काम करताना वगैरे. ते एवढे मूठ आपले सगळे बाहेर काढून झालेत. प्लस तिकडे आहेत, प्लस बांधावरती आहेत, ते एवढे सगळे काढून झाले. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर चला, बाय बाय.